येस पण पाहतोय काय इंटेंट दर्शवलंय या फायनल मॅच मध्ये डुबला एंटरप्राइजेस संघाने पूर्णतः बांधून ठेवलंय. तोड काढावा लागेल या फिल्डिंगचा या गोलंदाजीचा. पण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र काय घडतंय मोठी विकेट. येस आपण पाहतोय काय सुंदररित्या खेळ केला जातोय इथे. डुबला एंटरप्राइजेस कम्प्लिटली बांधून ठेवलंय हर्षवी फायटरला. अशा परिस्थितीत अख्ख्या टुर्नामेंट मध्ये हर्षवी फायटर आतापर्यंत नव्हती आणि या फायनलच्या महत्वाच्या मॅच मध्ये कम्प्लिटली अवस्था खराब केली आहे. आता देखील फेकी सुरेख होती. एक धाव पूर्ण सुंदररित्या. पण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत धावसंख्येची जर वार्ता केली 3 धावा, तब्बल 3 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. आता मात्र फटका सजवला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आलंय. तदरम्यान 1 धाव पूर्ण होतीये. धावसंख्या झाली 4. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 4. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ राहिलाय. या 12 चेंडूंमध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल. आक्रमकता दर्शवावी लागेल. एक सुंदर खेळ करावा लागेल. बॅक टू बॅक बाउंड्रीज लावाव्या लागतील तर कुठेतरी मॅच मध्ये परत येतील. इथून 25 ते 30 धावांचं लक्ष देखील एक आकर्षक लक्ष मानलं जाऊ शकतं. कारण फायनल मॅचचं प्रेशर काय असतं हे आता पाहायला मिळतंय. पूर्णतः ऍक्टिव्ह आणि पूर्णतः स्फूर्ती दर्शवतोय तो म्हणजेच डुबला एंटरप्राइजेस हा संघ. येस फलंदाज गोपी पाहूया कशी खेळी करणार आहे. ता मात्र बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न होता. चांगलं कलेक्शन, चांगली फेकी. पंचांनी अंपायर्स रिव्ह्यू घेतला गेलाय. महत्वाची मॅच आहे, फायनलची मॅच आहे. सॉफ्ट डिसिजन आउट असणार आहे. पाहूया काय निर्णय येतोय. पंच निर्णय कळवत असताना मैदानाच्या आतमध्ये नॉट आउटचा डिसिजन येतोय. सुटकेचा श्वास सोडला असेल कुठेतरी फलंदाजाने आणि पूर्ण हर्षवी फायटर या संघाने. पण इथून जर चांगल्या परिस्थितीत पोहोचायचंय, चांगल्या पोझिशनवर पोहोचायचंय तर फटकेबाजी करावी लागेल. आणि आता इथे काय घडतंय, चेंडू अडवला जातोय. व्हॉट अन इंटेंट, व्हॉट अन ऍक्टिव्ह गेम प्ले. काय खेळ करतोय डुबला एंटरप्राइजेस. नक्कीच फायनलचा मुकाबला कसा खेळावा तर डुबला एंटरप्राइजेस संघासारखा खेळावा. व्हॉट गेम प्ले. प्रत्येक चान्स घेतला जातोय, प्रत्येक प्रयत्न सार्थकी लावला जातोय. सुंदर खेळ. येस फायनल आणि नो स्कोर येतोय. आता मात्र बोट उंचावतोय. अजून एक विकेट. गाडी होतोय बाद. जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना. थँक्यू डीजे. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या झाली आहे 6. लास्ट बॉल टू गो.
ता मात्र फटका सुरेख आहे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ गेम प्ले. डुबला एंटरप्राइजेस पूर्णतः वर्चस्व गाजवताना या फायनलच्या मॅच मध्ये. 3 षटक, फक्त 6 धावा. उर्वरित 6 चेंडू. किती धावा जमा केल्या जातील पण पाहतोय 2च्या सरासरीने गेम प्ले चालू आहे. आता मात्र घडी होतोय बाद बॉक्स आउटच्या रूपात. दिन एक लक्ष एक ध्यास ज्याचा, देश हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा. रात्रंदिन एक लक्ष एक ध्यास ज्याचा, देश हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा. थँक्यू डीजे. आपण पाहतोय उर्वरित इथून 5 चेंडूंचा खेळ राहिलाय. किती धावा गोळा केल्या जातील, काय लक्ष ठेवलं जाईल पाहणं गरजेचं आहे. फटका सजवलाय, चेंडू अडवला जातोय, चांगली फेकी. तर दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने वाढतीये. धावसंख्या झाली 7. आता मात्र काय कमबॅक येतोय, काय बॅकअप येतोय. घडी बाद. इथून स्कोर डबल डिजिट मध्ये जाईल का हे पाहणं देखील आता महत्वाचं झालंय. अवघड परिस्थितीमध्ये हर्षवी फायटर हा संघ 7 धावा झाल्या आहेत, 5 विकेट गेले आहेत. ता मात्र फटका सुरेख आहे, चेंडू अडवला जातोय, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 1 ने वाढतीये. 8 धावा. उर्वरित शेवटचे 2 चेंडू. 4 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या झाली आहे 8. ता मात्र काय होतंय, पंचांची दाद मागितली जाते. येस, अंपायर्स रिव्ह्यू असणार आहे. सॉफ्ट डिसिजन, नॉट आउट सॉफ्ट डिसिजन आहे, पाहिला जाईल. येस, नॉट आउट. येस, लास्ट बॉल टू गो. फटका सुरेख, चेंडू अडवला जातोय आणि वचनाची पूर्ती, लढताना भिडताना सोडेना नीती. कर्मयोगी हाडाचा सच्चा सहकारी, राखेतून उठतो अनघे जो भरारी. आपण पाहतोय फायनलचा मुकाबला. विजयासाठी पाहिजे 10 धावा. 10चं टार्गेट आहे, पण जरी एक छोटं लक्ष असलं, लो स्कोरिंग मॅच असली तरी प्रयत्नार्थी परमेश्वर. जर परमेश्वराची प्राप्ती पाहिजे असेल तर प्रयत्न करावे लागतील, जर विजयाची प्राप्ती पाहिजे असेल तरी देखील प्रयत्न हे करावेच लागतील. एक जल्लोष पाहायला मिळतोय डुबला एंटरप्राइजेस या संघाच्या खेम्याकडे, पण हर्षवी फायटरला देखील कमी ऐकून चालणार नाहीये.
नवीन बॉल आहे का? येस ते आता काहीच नाही बोलणार, ते भांडणार पण नाही. बॉल फाडून दिला, बॉल आम्हाला पाहिजे, नवीन पुरा बॉल चॉईस आम्हाला पाहिजे, आम्ही छोटे बॉल घेऊ. तसं असताना तेच फाडतात बॉल, त्यांच्या समोर फाटला पाहिजे. येस 10 धावांचा पाठलाग करायचा आहे, पण पाहतो एक छोटं लक्ष आहे, पण पाहिलं तर अशक्य हे काही नसतं, अवघड हे काही नसतं. अशक्यला शक्य करता येतं, अवघडला सोपं करता येतं. आणि गडी बाद रिव्ह्यू. थांबा, पंच चर्चा करतील आणि कळवतील. डिसिजन येस, पंच आपल्याला कळवतील जो काही निर्णय असेल तो. येस, नॉट आउट, नक्कीच नॉट आउट असणार आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात केली जाते या इनिंगला. पुढचा चेंडू ता मात्र फटका सजवलाय. आता मात्र सिंगल घेतली जाते. निर्धाव चेंडूने सुरुवात झालेली, तदनंतर या तिसऱ्या चेंडूवरती पहिली सिंगल आली. धावफलकाचा श्री गणेश झालाय. पुढचा चेंडू पुढचा चेंडू हलक्या हाताने सिंगल घेतली जाते. चालेल चालेल. येस, पुढची सिंगल काढली जाते. हळूहळू एक एक सिंगलने धावपळक पुढे सरसावतोय, विजयाच्या दिशेने सरसावतोय. तो म्हणजेच डुबला एंटरप्राइजेस संघ. पाहूयात त्यांना रोखण्यात यश येईल का हर्षवी फायटर या संघाला. ता मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 1 ने वाढतीये. 4 धावा. इथून 18 चेंडू 6चं समीकरण. चेंडू वाईड, अवांतर चेंडू. येस, आत्मविश्वास होता अपील मध्ये आणि गडी होतोय बाद. विकेट.
पुढचा चेंडू ता मात्र येस विकेट येतोय. प्लेयर रिव्ह्यू असणार आहे. आणि यस नक्कीच रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. पुढचा चेंडू येस आता मात्र पंचांची दाद मिळणार नाहीये. सिंगल अच्छा गाना निकाल के रखो 2 ही रन चाहिए गाना निकालो अच्छा. आपण पाहतोय उर्वरित 2 धावा बाकी आहेत सामना विजयी होण्यासाठी. ता मात्र टॅपचा फटका तिथे कृष्णा आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. इथून 12 चेंडू 2 धावांची गरज. आणि चौकार लगावतोय. सामना विजय ठरतोय तो म्हणजेच डुबला एंटरप्राइजेस हा संघ. आपण पाहतोय 10 संघांची जगदोजहद आणि शेवटी काय घडतंय